फ्रेंड्स, आज मी परत एकदा तुमच्यासाठी मीशोचा किचन हॉल घेऊन येत आहे आणि आजचा जो हॉल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे किचनचे प्रोडक्ट बघायला मिळतील। मीशो हे काय आहे तर मीशो हे इंडियाज फर्स्ट रीसेलिंग ॲप आहे जिथे तुम्ही वस्तूंची खरेदी करू शकता, त्याचबरोबर त्याच वस्तूंची विक्री सुद्धा करू शकता। म्हणजे 1 रुपयाही गुंतवणूक न करता स्वतःचा मस्त असा बिझनेस सुरू करू शकता आणि छान असा प्रॉफिट मिळवू शकता। बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक थ्रू जर तुम्ही मीशो ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला तुमच्या पहिल्या खरेदीवरती 30% डिस्काउंट किंवा 100 रुपये ऑफ या दोन्हीपैकी जे काही मोठं असेल ते तुम्हाला मिळेल। तर मग आजच्या किचन हॉलला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं माझ्याकडे प्रोडक्ट आहे ते आहे 459 रुपयांचं आणि याच्या आतमध्ये काय आहे ते आपण उघडून पाहूयात। तर बरेचसे मला कमेंट्स येतात की ताई मीशोवरून आम्ही काहीतरी ऑर्डर केलेलं होतं आणि ते प्रोडक्ट चांगलं आलं नाही किंवा तो कपडा चांगला आला नाही, ती वस्तू खराब आली। तर माझा तरी पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मला तरी आतापर्यंत एकही वस्तू खराब आलेली नाही किंवा एकही कपडा सुद्धा खराब आलेला नाही। जसं की तुम्ही आता सुद्धा बघू शकता, हे जे पार्सल आहे ते मी तुमच्या समोरच ओपन करत आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट बघू शकता की याच्यामधला प्रोडक्ट कशा पद्धतीचा आहे तो। आणि बऱ्याचशा वेळा असं पण होतं की आपण ऑनलाईन खरेदी जर पहिल्यांदाच करत असेल तर थोड्याशा कमी किमतीचा प्रोडक्ट ऑर्डर करतो, जसं की 100, 150, 200 रुपये। तर मग ते जे प्रोडक्ट येतं त्याची क्वालिटी सुद्धा त्याच रुपयांच्या मानाने राहते आणि जर तुम्ही चांगल्या क्वालिटीची वस्तू मागवली तर ती नक्कीच चांगल्या क्वालिटीची राहते। बऱ्याचशा जणांची अशी ओरड राहते की मीशोवरती जे प्रोडक्ट येतात ते कमी क्वालिटीचे असतात किंवा खराब असतात। तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स तसा खूप चांगला आहे, माझं आणखीन एकही प्रोडक्ट खराब आलेलं नाही आणि ते तुमच्या समोर आहे। आता या इथे आहे हे छोटे छोटे बाउल्स आहेत, काळ्या रंगाचे जे की मी मागवलेले होते। तर तुम्ही बघू शकता दिसण्यासाठी खूपच अट्रॅक्टिव्ह असे हे बाउल्स आहेत आणि दिसताना हे जे बाउल आहेत ते आपल्याला चिनी मातीचे दिसतात, पण असताना मेन याचं जे आहे ते प्लास्टिकमधनं हे बाउल्स आलेले आहेत, म्हणजे जेणेकरून फुटण्याची वगैरे काही टेन्शन नाही। तर अशा पद्धतीचा हा मस्त असा बाउल आहे किंवा याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो किंवा शो म्हणून जर तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लोणचं असेल, मीठ असेल किंवा असे जे काही पदार्थ असतात जे आपल्याला लगेच हाती लागतात, म्हणजे एखादी चटणी असेल, जेवताना गरजेच्या वस्तू तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि किचन ओट्यावरती किंवा डायनिंग टेबलवरती तुम्ही हे ठेवू शकता। तर एकूण 6चा सेट आहे हा। तर हा अशा पद्धतीचा सेट आपल्याला मिळालेला आहे आणि आता आपण बघूयात आपलं पुढचं पार्सल। तर याच्या पुढचं आपलं जे पार्सल आहे ते आहे 434 रुपयांचं आणि हे आता आपण ओपन करूया। तर याच्यामध्ये एक बरण्यांचा सेट आहे। गेल्या वेळेसचा जर तुम्ही माझा मीशोचा हॉल बघितला असेल किचनचा तर त्याच्यामध्ये मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या बरण्या मागवलेल्या होत्या। तर त्या आहेत त्या डाळी वगैरे ठेवण्यासाठी होतात आणि या ज्या बरण्या आहेत त्या मी छोटं छोटं साहित्य भरून ठेवण्यासाठी मागवलेल्या आहेत। सेम तोच कलर मागवलेला आहे, कारण की वेगळं वेगळं रंगीबेरंगी दिसण्यापेक्षा एकसारख्या आकाराचं जर किचनमध्ये वस्तू असतील तर छान वाटतं ते। तर 434 रुपयांमध्ये आपल्याला 6 बरण्यांचा सेट मिळत आहे आणि या ज्या बरण्या आहेत त्या एअरटाईट अशा पद्धतीच्यात तुम्ही बघू शकता याचं झाकण, त्याचबरोबर हे जे प्लास्टिक आहे याची क्वालिटी सुद्धा खूप चांगल्या प्रतीची आहे, जसं की मी याच्या अगोदर वापरलेल्या आहेत 6, त्याच्यामुळे मला खात्री आहे की हे चांगलंच निघणार आहे। याच्यानंतरचं आपलं पार्सल आहे 283 रुपयांचं आणि हे आता आपण उघडून पाहूयात। तर याच्यामध्ये आपण जसं की म्हणतो शेव मेकर किंवा बऱ्याचशा गोष्टी याच्यापासून आपण तयार करू शकतो। जसं बऱ्याचशा घरी आपल्या शेवगा असतो तर तसाच पद्धतीचा हा शेवगा आहे, पण याच्यामध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या प्लेट्स होत्या आणि हा मेन म्हणजे स्टीलचा आहे, जेणेकरून आपण खूप व्यवस्थितपणे हा हाताळू शकतो आणि आपल्या घरी जो शेवगा असतो तो खूप जड असतो, जेणेकरून आपल्याला तो जास्त व्यवस्थित असा हाताळता येत नाही। याच्या आतमध्ये आहेत या सगळ्या प्लेट्स, म्हणजे याच्यामधनं आपण काय काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या शेव, चकली, जाड शेव, पातळ शेव, आपण जी भावनगरी वगैरे म्हणतो त्या सगळ्या प्रकारचे जे फरसाणाचे प्रकार असतात ते आपण याच्यातून करू शकतो। तर एवढ्या सगळ्या प्लेट्स यांनी दिलेल्या आहेत आणि किंमत त्या मानानं खूप कमी आहे। तर हे अशा पद्धतीनं उघडायचं आहे। तर खूप छान असं आहे आणि याचा जो रिव्ह्यू आहे तो मी एखाद्या व्लॉगमध्ये किंवा एखाद्या रेसिपीमध्ये जेव्हा कधी ते यूज करेल तेव्हा तुम्हाला ते दिसणारच आहे।
हे पार्सल आहे 327 रुपयांचं आणि हे आता आपण उघडूयात. खूप लाईटवेट असं हे पार्सल लागतंय हाताला लागताना. आणि याच्या आतमध्ये आहे हा एक ट्रे जो मी मागवलेला आहे आणि हा ट्रे आहे तो अंडे ठेवण्यासाठी आहे. जसं की याच्या अगोदर मी एक बॉयलर मागवलेलं होतं आणि व्लॉगमध्ये मला बऱ्याचशा जणांनी कमेंट केली की तुम्ही दीदीसाठी ते एक बॉयलर मागवलेलं होतं मग तिला दिलं का. तर मी ते तिला दिलं आणि तिला ते खूप आवडलं. आणि हे दुसरं जे आहे ते आहे अंड्यांचं आपण ट्रे म्हणू शकतो. तर हा ट्रे आहे. तर हा आहे अंड्यांचा ट्रे. सगळ्यात अगोदर इथं तुम्ही बघू शकता याला अशा पद्धतीनं धरण्यासाठी हँडल आहे आणि इथं याची हुक आहेत. आणि हा आहे यातला पहिला ट्रे. इथं आपण एका वेळेस 4 त्रिक 12 म्हणजे 12 अंडे ठेवू शकतो. आणि त्यानंतर दुसरा इथं तर इथं सुद्धा 12 एकूण 12 आणि 12 24 अंडे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आता आपण बघूयात की मीशोवरून खरेदी कशा पद्धतीने करायची किंवा जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट कसा ॲड करायचा ते. जो ॲप ओपन करायचा आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही वरती बघू शकता कॅटेगरीजमध्ये त्यांनी साडी दिलेली आहे, कुर्ती दिलेली आहे, वेस्टर्न, ज्वेलरी, मेन्स म्हणजे खूप सगळ्या कॅटेगरीज यांनी दिलेल्या आहेत. याच्यापैकी तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीतनं खरेदी करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. आता आपण जसं की साडी सिलेक्ट करूयात तर त्याच्यासाठी मी साडीवरती क्लिक करते आणि इथं तुम्ही बघू शकता यांनी आपल्याला खूप सगळ्या व्हरायटीज दिलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी आपण कॉटन साडीमध्ये जाऊयात आणि याच्यातील मला ही पहिलीच साडी खरेदी करायची आहे 283 रुपयांची. तर तिथं आपल्याला कलर मिळतात वेगवेगळे. तर त्याच्यापैकी मी हा पहिला कलर सिलेक्ट केलेला आहे. त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये ॲड टू कार्ट येतं आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जर एक पाहिजे असेल तर एक घेऊ शकता. एकपेक्षा जास्त पाहिजे असेल तर तिथं सिलेक्ट क्वांटिटीमध्ये तुम्ही तुमचा नंबर वाढवू शकता आणि पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर चेकआउट आणि इथे त्यांनी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत की तुम्हाला कशा पद्धतीनं त्याचं पेमेंट करायचं. जसं की ऑनलाईन, कॅश ऑन डिलिव्हरी, पेमेंट, पेटीएम, फोनपे. तर याच्यापैकी मी नेहमी निवडते तो ऑप्शन म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. तर त्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे. नंतर आपल्याला करायचं आहे प्रोसीड. आणि इथे हीच ती स्टेज आहे जिथे तुम्ही तुमचं मार्जिन ॲड करू शकता. ही साडीची मूळ किंमत आहे 283 रुपये आणि जर तुम्हाला याच्यामध्ये 100 रुपये तुमचा प्रॉफिट काढायचा असेल तर तुम्ही तिथं करू शकता 383 रुपये. पण इथे मला कोणत्याही प्रकारचं मार्जिन ॲड करायचं नाही. त्याच्यामुळे मी तुम्ही तिथं खाली बघू शकता तिथं तुमचं लगेच येते खाली की तुम्ही 100 रुपये याच्यामध्ये अर्न केलेले आहेत. पण इथं ही साडी मी स्वतःसाठी घेत आहे त्याच्यामुळे मी साडीची ओरिजिनल किंमत टाकते 283 रुपये. आणि इथं आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर परत एकदा प्रोसीड आणि इथं तुम्हाला तुमचा पत्ता द्यायचा आहे म्हणजेच तुम्ही जिथं राहता तिथला संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथं द्यायचा आहे. आणि तो दिल्यानंतर मी भरपूर वेळा खरेदी केलेली आहे त्याच्यामुळे इथं माझा ॲड्रेस लगेच आला. आणि इथनं पुढं सुद्धा तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. आणि या इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला ती जी वस्तू घेतलेली आहे ती कोणत्या तारखेपर्यंत मिळेल ते आपल्याला इथं दिलं जातं. आणि याच्यावरती परत आपल्याला करावं लागतं प्लेस ऑर्डर. तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस केली की तुम्ही जी वस्तू आहे ती लवकरच तुमच्या घरी येईल. त्यांनी जी काही डेट दिलेली असते शक्यतो त्याच्या आतमध्येच ती तुमच्या घरापर्यंत येते. तर अशा पद्धतीनं तुम्ही मीशोवरती खरेदी करू शकता. तर याच्या पुढचं जे आपलं पार्सल आहे ते आहे 364 रुपयांचं आणि याच्यामध्ये आहेत बॅग. ज्या किराणा सामान असेल किंवा भाजीपाला असेल तर ते आणण्यासाठी या इथे मी अशा पद्धतीच्या कॉटनच्या बॅग मागवलेल्या होत्या आणि हा 2चा सेट आहे. तर तुम्ही याची म्हणजे लांबी किंवा रुंदी बघू शकता. खूप मोठ्या अशा पद्धतीच्या ह्या बॅग आहेत. पूर्ण तुम्हाला मी उघडून दाखवते. आणि इथं चैन आहे ह्याला. तर तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी ही बॅग आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे किराणा असेल किंवा भाजीपाला असेल तर त्या सगळ्यांसाठी सफिशियंट अशी ही बॅग आपल्याला मिळते. आणि तोही 2चा सेट. त्याचबरोबर याचा जो कपडा आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रतीचा आहे किंवा आपण कसं म्हणू शकतो जाड असा याचा कपडा आहे. तुम्ही याचा बंध बघू शकता. हे पार्सल आहे 366 रुपयांचं आणि याच्या आतमध्ये आहेत कुंड्या. जसं की आपण छोटे छोटे रोप असतील किंवा छोट्या छोट्या वेली असतील तर त्या डेकोरेशनसाठी वापरतो. तर किचनमध्ये मला इकडं बाहेरच्या साईडला थोडासा काहीतरी शो करायचा होता आणि फुलं किंवा फुलांची झाडं जर असतील तर वातावरण थोडंसं जास्त फ्रेश होतं. तर त्याच्यामुळे मी ह्या हँगिंगच्या कुंड्या मागवलेल्या आहेत.
तर हा जो सेट आहे तो 3चा सेट आहे आणि मला तिथं साईज थोडीशी छोटी वाटलेली, उलट प्रत्यक्षात थोड्याशा मोठ्या साईजच्या या कुंड्या मला मिळालेल्या आहेत आणि 3 रंगांच्या ह्या कुंड्या. त्याचबरोबर ह्या अडकवण्यासाठी आपल्याला इथं अशा पद्धतीची साखळी त्यांनी दिलेली आहे सेपरेट. तर 366 रुपयांमध्ये खूप चांगल्या अशा या हँगिंगच्या कुंड्या आपल्याला मिळत आहेत आणि याची जी क्वालिटी आहे ती खरंच खूप सुंदर अशी आहे आणि सगळे प्रोडक्ट मी तुमच्यासमोर ओपन केलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या प्रोडक्टच्या बाबतीत तरी मी खात्री देऊ शकते की यातली सगळे प्रोडक्ट चांगले आलेले आहेत. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर मी जे काही नंबर स्क्रीनवर तुम्हाला देते प्रत्येक वस्तूचे, तर तुम्ही तो नंबर मिशोमध्ये जायचं आणि तिथं सर्च बारमध्ये ते नंबर सर्च करायचे, जेणेकरून मी जी वस्तू घेतलेली आहे ती तिथे तुम्हाला समोर दिसेल आणि जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकता. आता वेळ झालेली आहे नेहमीप्रमाणे आजचा आपला प्रश्न विचारण्याची. जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा समजावून सांगते की मी जे काही मिशोचे हॉल शूट करत असते त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याच व्हिडिओशी संबंधित आणि त्या प्रश्नाचं जो कोणी सगळ्यात अगोदर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करेल म्हणजे त्याचं उत्तर देईल कमेंट बॉक्समध्ये तो असतो आपला विनर. तर याच्या अगोदर म्हणजे कालची आपली जी कॉन्टेस्ट होती किंवा कालचा आपला जो व्हिडिओ होता त्याचे जे विनर आहेत ते आहेत शर्वरी कोठावदे आणि त्यांनी जे आहे म्हणजे त्यांचा आणि माझा थोडासा उशिरा कॉन्टॅक्ट झाला, त्याच्यामुळे त्यांना जे त्यांचं गिफ्ट होतं ते आणखीन पाठवलेलं नाही, पण ते लवकरच आम्ही पाठवून देऊयात. आणि आता आजचा आपला प्रश्न, तर हा जो मी काही अंड्यांचा ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये एका वेळेस संपूर्ण ट्रेमध्ये किती अंडी बसू शकतात. तर जो कोणी आजच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल त्या विनरला मिळणार आहे हा साचा किंवा हा शेवगा.